Welcome back to Easy Kids Learning. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सण. चला तर मग सुरू करूया. गुढीपाडवा मराठी नववर्षाचे स्वागत. या दिवशी घरावर गुढी उभारतात. दिवाळी सणांचा राजा. या सणाला लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज इत्यादी दिवस साजरे केले जातात. नागपंचमी श्रावण महिन्यात नागपंचमी येते. या दिवशी नागाची पूजा करतात. रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा असते. त्या दिवशी समुद्राची पूजा करतात. रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. गोकुळ अष्टमी या दिवशी दहीहंडी फोडतात. याला गोपाळकाला असेही म्हणतात. गणेश चतुर्थी गणेशाचे पूजन करतात. गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. दसरा दसरा या दिवशी आपट्याची पाने वडीलधाऱ्या मंडळींना देतात. रावणाचा पुतळा जाळतात. मकर संक्रांती या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. या दिवशी पतंग उडवतात. होळी होळीला होलिका देवीची पूजा करतात व पुरणपोळी बनवतात. रंगपंचमी हा सण एकमेकांना रंग लावून साजरा करतात. बैलपोळा बैलपोळ्याला बैलांची पूजा केली जाते. बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात. आता बघूया काही राष्ट्रीय सण. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करतात. या दिवशी झेंडा वंदन केले जाते. महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी झेंडावंदन केले जाते. बालदिन 14 नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करतात. आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.